महाशिवरात्रीच्या पावन पर्वानिमित्त भक्ती आणि सेवेचा सुंदर संगम अनुभवायला मिळाला। आस्था फाउंडेशन संचलित आस्था रोटी बँक यांच्या वतीने सिव्हिल हॉस्पिटलमधील रुग्ण, नातेवाईक, निराधार वृद्धाश्रम तसेच झोपडपट्टी भागातील गरजूंना उपवासाचा फराळ वाटप करण्यात आला। साबुदाणा खिचडी, राजगिराचे लाडू, शेंगदाणे लाडू, वेफर्स, खजूर, ताक, फळांचे वितरण करून अनेकांच्या चेहऱ्यावर समाधान फुलवण्यात आले। यावेळी महादेव भगवानांच्या प्रतिमेचे पूजन सुनील शरणार्थी, सचिन कुलकर्णी, ॲडव्होकेट नीता मकनी, ॲडव्होकेट साधना सांगवी, योग प्रभा मंडळ अध्यक्षा प्रभा कोडले, सल्लागार राजू हौशेट्टी आणि विजय छंचुरे यांच्या उपस्थितीत झाले। संस्थापक विजयकुमार छंचुरे यांच्या प्रेरणेने हा उपक्रम राबवण्यात आला। विद्या सिंघम, सविता जोशी, संपदा जोशी, स्नेहा वनकुद्रे, अनिता तालिकोटी, पुष्कर पुष्काळे, पुष्कर पुकाळे, संगीता छंचुरे, मंगल पांढरे, ज्योत्स्ना सोलापूरकर, कविता मेहता, विद्या राऊत, उमा शाबादे, रुक्मिणी लवटे, गीता दळवी, अविनाश मार्चरला, सुरेखा पाट, विनोद भोसले, दत्तात्रय दळवी, प्रकाश डोंगरे, अंजली शिरसी, सचिन शिंदे आदींचा सहभाग लाभला। आपल्या आनंदातील थोडासा अंश गरजूंना अर्पण करूया, असा संस्थेने संदेश दिलाय। सोलापूर शहर जिल्हा वासियांना महाशिवरात्रीनिमित्त हार्दिक शुभेच्छा। आस्था रोटी बँकेच्या वतीने दरवर्षीप्रमाणे याही वर्षी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये गरजूवंतांना, त्यांच्या नातेवाईकांना व रुग्णांना फराळाचं वाटप आस्था रोटी बँकेच्या वतीने करण्यात आलेलं आहे, जेणेकरून देखील लोकांना की फराळ असं कुणीही काही देतं, परंतु आज महाशिवरात्रीनिमित्त त्यांचा फराळ जर कोणी उपवास करत असेल तर त्यांना फराळाचं मिळणार नाही। हा हेतू दरवर्षीच आस्था रोटी बँक हा उपक्रम दरवर्षीच आस्था रोटी बँक हा कार्यक्रम करत आहे। जवळजवळ 1,500 ते 2,000 फराळाचं वाटपाचं इथे करण्यात आलेलं आहे। त्याचा लाभ इथल्या नागरिकांनी व पेशंटच्या नातेवाईकांनी घेतलेला आहे। त्यांना सर्वांना महाशिवरात्रीनिमित्त हार्दिक शुभेच्छा।